नवी मुंबईत ऐन दिवाळीत पावसाचा धुमाकूळ, खारघर परिसरात जोरदार पाऊस. पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ. बीडमध्ये पुन्हा एकदा परतीच्या पावसाचा जोर, सर्वत्र पाणीच पाणी. जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल. नांदेडमध्ये ऐन दिवाळीत पावसाला सुरुवात, तुरळक ते मध्यम पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. परभणी जिल्ह्यातील काही भागात पाऊस, सिंगणापूर, अमडापूर आणि परिसरात पाऊस पडल्यानं रब्बी हंगामाची कामं रखडण्याची स्थिती निर्माण. पुढील 3 तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. रायगडला पुढील 3 तासांसाठी रेड अलर्ट, भारतीय हवामान खात्याचा अंदाज. अहिल्यानगर शहरासह परिसरात जोरदार पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ. बीडच्या आष्टी तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस, शेतकऱ्यासह गृहिणींची तारांबळ. अकोला शहरातील नागरिकांची ओलसर दिवाळी, अचानक पाऊस आल्यानं नागरिकांची तारांबळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची हजेरी. आंबोली, वैभववाडी या सह्याद्री पट्ट्यात पाऊस सुरू. कोल्हापुरात पावसाची हजेरी. जोरदार वाऱ्यासह पावसामुळे नागरिकांची तारांबळ. कोल्हापूरमध्ये लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अंबाबाईची धनलक्ष्मीच्या रूपात पूजा, अलंकारिक पूजा पाहण्याकरता भाविकांची अलोट गर्दी. प्रताप सरनाईकांची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी भेट, उपजीविकेचं साधन म्हणून दिली जाणार 101 गोधन. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीच्या दिवशी थेट रक्कम जमा. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकरता 142 कोटी रुपयांचा निधी प्राप्त. सटाणा तालुक्यात कांद्याच्या सहाय्यानं लक्ष्मीपूजन नाव साकारत व्यंगचित्रकार किरण मोरे यांची आगळ्या पद्धतीनं दिवाळी साजरी. बीडमध्ये नम्रता देशमुख यांनी प्रभुराम सीतेची प्रतिमा रांगोळीतून रेखाटली. रांगोळी रेखाटण्यासाठी तब्बल 2.5 तासाचा वेळ. गडचिरोलीतील दुर्गम भागातील पोलीस स्टेशनमध्ये दिवाळी साजरी. एकमेकांना मिठाई वाटत दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा. दिवाळीनिमित्त सांगलीची बाजारपेठ फुलली, मात्र फुलांचे दर कोसळले. 100 रुपये किलोनं विकल्या जाणाऱ्या फुलांचा भाव आता 40 ते 50 रुपयांवर. राज्य मुस्लिम खाटीक समाजाकडून अतिवृष्टी भागातील नागरिकांना किराणा किट्सचं वाटप करत दिवाळी साजरी. तर बुलढाण्याचे भाजप आमदार संजय कुटे यांनी अनाथ बालकांसोबत साजरी केली दिवाळी. यावेळी नवीन कपडे आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं. चित्रा वाघ यांनी गोरेगावमधील हबाले आदिवासी पाड्यातील बहिणींसोबत साजरी केली दिवाळी. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोनं चांदीच्या दरात वाढ. सोन्याचा भाव 2500 रुपयांवर तर चांदीचा भाव 3000 रुपयांवर. पुण्यातील सारसबागेतला दिवाळी पहाट कार्यक्रम होणारच. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कार्यक्रम होणार असल्याची आयोजकांची माहिती. म्हाडाच्या 164 अधिकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट. सेवा निवासस्थानांचं वितरण. प्रतीक्षा यादी शून्यावर. परभणीत झेंडू फुलांचा दर फक्त 20 रुपये किलो. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा नैराश्याचं सावट. जळगावच्या चिमुकले राम मंदिरात दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील विद्यार्थ्यांचा दीपोत्सव साजरा. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी. संध्याकाळी 6:11 ते रात्री 8:40 लक्ष्मीपूजन करता येणार. कुशल वद्रिके आणि श्रेया बुगडेने दिल्या दिवाळीच्या भन्नाट शुभेच्छा. नेटकरी म्हणाले, खूपच भयानक. नाशिक महानगरपालिकेत लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम. महानगर विकास प्राधिकरण आयुक्त जलज शर्मांच्या हस्ते विधिवत पूजा. हिंगोली दिवाळीनिमित्त बाजारपेठा सजल्या. लक्ष्मीपूजनाच्या साहित्याच्या खरेदी करता ग्राहकांची गर्दी. पंढरपूरमध्ये दीपावली निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लक्ष्मीपूजन. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट. जवळपास 2000 किलो विविध प्रकारच्या फुलांचा वापर. यवतमाळच्या युवा कलाकाराची अनोखी कला. 10 पैशाच्या नाण्यावर घडवलं लक्ष्मीचं अप्रतिम छायाचित्र.
मुंबईत भाऊबीजसाठी बेस्टच्या जादा गाड्या, विविध बस मार्गावर एकूण 134 अतिरिक्त बस गाड्या चालवण्यात येणार. दसरा दिवाळी निमित्त वाहन विक्रीला जोर. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 18,500 वाहनांची विक्रमी विक्री, एकूण 400 कोटींची उलाढाल. हिंगोलीतील औंढा नागनाथ इथे अहिल्यादेवी होळकर स्मारकासमोर दीपोत्सव. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालत दीपोत्सव साजरा. एसटीला लक्ष्मी प्रसन्न, 4 दिवसात तब्बल 6 कोटी रुपयांची प्राप्ती. राणा दाम्पत्यांना दिव्यांग बांधवांसोबत साजरी केली दिवाळी. मुख्यमंत्र्यांनी केलं राणा दाम्पत्याचं कौतुक. कणकवली ग्रामपंचायत सदस्य शाकील वाडेकर आणि युवा नेते अरबाज नेवरेकर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसमवेत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश. आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश. मी जरी पक्ष सोडला तरी अजित पवारांना फरक पडत नाही. राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीबाबत भरणेंचा अप्रत्यक्ष इशारा. नाराजांची समजूत काढणार दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य. शेतकऱ्यांना तात्पुरता आनंद देण्याचा प्रयत्न. सरकारच्या पॅकेजमध्ये काहीच होणार नाही. दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तारीख जाहीर करू. मनोज जरांगेंची सरकारवर टीका. दिवाळीला नवीन नोंदवही खरेदी करण्याची परंपरा. नोंदवहीची खरेदी करत अंबादास दानवेंकडून परंपरेची जपणूक. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. महायुती ही विरोधकांना संपवण्याकरता तयार. खासदार नरेश म्हस्केंचं वक्तव्य. सुनील तटकरेंचा भरत गोगावलेंना दे धक्का. उपजिल्हा प्रमुख रमेश मोरेंचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. राष्ट्रवादीत जाताच मोरेंनी गोगावलेंच्या पदाधिकाऱ्यांवर फोडलं खापर. अतिवृष्टीच्या मदतीबाबत कृषी मंत्र्यांचं केंद्राकडे बोट. दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याची घोषणा. मात्र नुकसान भरपाई मिळण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार. कृषी मंत्री दत्ता भरणेंची कबुली. सोलापुरात भाजपात फटाके वाजू लागल्याची चर्चा. नव्या लोकांना घेताना स्थानिकांची भूमिका विचारात घ्यावी. भाजप आमदार सुभाष देशमुख स्वपक्षाला खोचक सल्ला. जैन ट्रस्ट जमिनीचा विषय टाळण्यासाठी आणि मोगळांना मदत करण्यासाठी मेधा कुलकर्णींनी जाणून बुजून शनिवार वाड्याचा विषय लावून धरला. सुषमा अंधारेंचा आरोप. मित्रांच्या पाठीत खंजीर खुपसून राजकारण करणं उबाठाचं काम. संजय राऊत हे गँग्स ऑफ ठग्सचे सरदार. नवनाथ बन यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. सोलापुरात भाजपमध्ये धुसफूस. आजीबाजी आमदारांच्या प्रवेशावरून नाराजी. भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी भूमिका घेतल्यानं अनेक चर्चांना उधाण. भाजपच्या उंबरठ्यावर असलेले रणजितसिंह शिंदे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर. दत्ता भरणे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिंदे सहभागी. निशिकांत देशपांडे यांची राज्यपालांचे नवे प्रबंधक म्हणून नियुक्ती. अप्पर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती. संकटकाळी सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीला जातो. संजय राऊतांचं वक्तव्य. मोदींवर टीका करणाऱ्यांनी आरशात पाहावं. संजय राऊतांची टीका. तर चिखलफेक करणारे राऊत तर स्वच्छता करणारे मोदी. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. प्रसाद लाड, तुम्हाला हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा अधिकार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे शरद कोळी यांचं वक्तव्य. आगामी निवडणुकीपूर्वी महायुतीतच धुसफूस असल्याची चिन्ह. जिल्हानिहाय बैठकीच्या अहवालातून निर्णय होणार. सूत्रांची माहिती. चंद्रपुरात पालकमंत्री डॉक्टर अशोक उईकेंनी वाहिली शहीद जवानांना आदरांजली. सरकारने GR काढून दिवाळी काही दिवस पुढे ढकलावी. खासदार ओमराजे निंबाळकरांची मागणी. विकसित महाराष्ट्राच्या 2047च्या विजन डॉक्युमेंटला मंजुरी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात मंजुरी. 3 टप्प्यात विकसित महाराष्ट्राचं ध्येय गाठण्याचा रोडमॅप तयार. मतदारांची अंतिम यादी येण्यापूर्वीच विरोधकांचा गोंधळ माजवण्याचा कट. विरोधकांचा संवैधानिक संस्थांबाबत संशय निर्माण करून पराभवासाठी कारण शोधणं हा हेतू. केशव उपाध्येंचा ट्विट करत विरोधकांना टोला. शरद पवारांचे कार्याधिकारी सतीश राऊत पुन्हा मूळ विभागात परतले. सतीश राऊतांना काही दिवसांपूर्वीच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेवर प्रतिनियुक्तीवर सचिव म्हणून मुदतवाढ दिली होती.
नायगाव येथील पोलीस ग्राउंडवर पोलीस परेडचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्व शहीद पोलिसांना वाहिली श्रद्धांजली. गडचिरोलीतील नोटिशीनंतरही दुकानांच्या इंग्रजी पाटा कायम. दुकानांवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता. नगर परिषदेनं नोटीस पाठवूनही दुकानदार काही ऐकेना. गडचिरोलीत आत्मसमर्पित नक्षलींविरुद्ध पत्रकबाजी. भूपती आणि सतीश यांना धडा शिकवण्याचं आवाहन. भूपतीसह अनेक नक्षलींना गद्दार ठरवत आगपाखड. उल्हासनगरमध्ये ऐन दिवाळी सणात पाणी टंचाई. रहिवाशी संतप्त. महिलांनी घरासमोर काढल्या काळ्या रांगोळ्या. दिवाळीमध्ये शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्स 600 अंकांनी वाढून 84,500च्या पातळीवर, तर निफ्टीही 200 अंकांनी वधारला. बीडमध्ये फुलांचे भाव पडल्यामुळे शेतकरी हवालदिल. झेंडूच्या फुलांवर परिणाम. शेतकरी नाराज. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. राज्यभरात 2 कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त. मला 3 भाऊ, 1 मुख्यमंत्री तर 2 उपमुख्यमंत्री, तरीही आमची दिवाळी पाण्यात गेली. बीडमधील लाडक्या बहिणीनं व्यक्त केली नाराजी. अन्नधान्य किट वाटपातून दिव्यांगांच्या घरात निर्माण झाला आनंदाचा प्रकाश. गुरुदेव युवा संघाचा सामाजिक उपक्रम. अमरावतीत नया अकोला गावात सरकारची आर्थिक मदत न मिळाल्यानं शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन. झेंडूच्या फुलांच्या दरात घट. अहिल्यानगर मार्केट यार्ड इथे फुल खरेदी करता व्यापाऱ्यांची गर्दी. ना मदत मिळाली ना आनंदाचा शिधा मिळाला. हिंगोलीतील शेतकरी संतप्त. जल ही अमृत अभियानात छत्रपती संभाजीनगर पालिकेला 5 कोटी 60 लाखांचं बक्षीस. पालिकेच्या 3ही एसटीटी प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी. दिवाळी संपत आली तरी अद्याप पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली नाही नुकसान भरपाई. शेतकऱ्यांमध्ये असंतोष. गोंडवनातील वीर बाबूराव शेडमाके यांना अभिवादन. पालकमंत्री अशोक उईकेंच्या उपस्थितीत अभिवादन. लाडकी बहीण नव्हे ही तर लाडके भाऊ योजना. 12,431 पुरुषांची योजनेत घुसखोरी. सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉपीमुक्त परीक्षांसाठी विद्यापीठ सज्ज. पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांसाठी बाह्य पर्यवेक्षक आणि भरारी पथकांची तयारी. नागपूरच्या सीताबर्डी बाजारात फूल खरेदीसाठी गर्दी. विविध प्रकारचे फूल बाजारात विक्री करता दाखल. पोलीस स्मृतिदिनी कोल्हापूर पोलीस मुख्यालयात शहीद जवानांना आदरांजली. हवेत बंदुकीच्या फैरी झाडत दिली सलाम. दिघी बंदरात 1000 हेक्टर क्षेत्रात बल्क ड्रग पार्कची उभारणी. रामकी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीची निविदा मंजूर. नंदुरबार इथे शहीद पोलीस बांधवांच्या स्मारकाची उभारणी. पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते अनावरण. नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं शहीद पोलीस बांधवांना मानवंदना. पोलीस कवायत मैदानावर हवेत राऊंड फायर करत श्रद्धांजली वाहिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये अग्निशमन विभागाची उल्लेखनीय कामगिरी. 41 कोटींचं नुकसान वाचवलं. विक्रोळी कन्नमवार नगरात खड्ड्यांचं साम्राज्य. समाजसेवक डॉक्टर योगेश भालेराव यांनी खड्ड्यात रांगोळी काढून दिवा लावून पालिकेचा जाहीर निषेध केला. कोल्हापुरात मध्यरात्री मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांचा रास्ता रोको. एसटी उपलब्ध नसल्यानं प्रवासी आक्रमक. पोलिसांच्या मध्यस्थीनं एसटी उपलब्ध करून दिल्यानंतर प्रवासी शांत. कोकण रेल्वेचं पावसाळी वेळापत्रक समाप्त. आजपासून नियमित वेळापत्रकानुसार कोकण एक्सप्रेस गाड्या धावणार. दिवाळीमध्ये विमान प्रवास महाग. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ. 26 ऑक्टोबरपर्यंत विमानांचं तिकीट तिप्पट. नाशिकहून इंदूर, गोवा, हैदराबाद फ्लाईटला अधिक मागणी. मुंबईकरांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि गारेगार होणार. मध्य रेल्वेवर लवकरच आणखी एक नवीन एसी लोकल धावणार. या लोकलच्या 14 फेऱ्या वाढणार. शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नसल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे जीआरची होळी करून राज्य सरकारचा निषेध. महागावमध्ये चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी. दिवाळी दिवशीचं बोनसच्या मागणी करता कंत्राटी कामगारांचे केडीएमसी पालिकेच्या मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन. पालघरमध्ये श्रमजीवी संघटनेचं पोलीस ठाण्यात आंदोलन. अल्पवयीन मुलींच्या खरेदी विक्री प्रकरणातील आरोपींना मोकाट सोडल्याचा आरोप.
साताऱ्यात प्लास्टिक फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री, झेंडू शेतकऱ्यांचा बाजार ठप्प, शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. मालेगावातील मनमाड बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांकडून काळी दिवाळी आंदोलन, थकीत वेतन आणि बोनसच्या मागणीकरता आंदोलन. भिवंडीत रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात नागरिकांकडून काळी दिवाळी साजरी, प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत घोषणाबाजी. वाशिमच्या तहसील कार्यालयासमोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं काळी दिवाळी, शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त. गोरेगावमधील पाणी टंचाईच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा, वॉर्ड ऑफिसच्या समोर अभ्यंग स्नान करत आंदोलन. ऊसाला FRP प्रमाणे दर देण्याच्या मागणीकरता धाराशिवमध्ये ऊस उत्पादक शेतकरी एकवटले, दिला तीव्र आंदोलनाचा इशारा. कोल्हापुरात चालू गळती हंगामातील ऊसाची पहिली उचल, 3,751 रुपये द्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साखर कारखान्याकडे मागणी. दिल्लीमध्ये एअर टॅक्सी 2028 पासून सुरू होणार, सुरुवातीचं भाडं 500 रुपये, 3 तासांपर्यंतचा प्रवास 10 ते 12 मिनिटात होणार पूर्ण. दिवाळी आणि छठ पूजेच्या निमित्तानं विशेष ट्रेनचं आयोजन, भारतीय रेल्वेनं एकूण 12,011 विशेष गाड्या चालवल्या. स्वदेशी स्वीकारा, प्रत्येक भाषेचा आदर करा, आरोग्याला प्राधान्य द्या, मोदींचं दिवाळी निमित्त देशवासियांना पत्र. RBL बँक 60% भागीदारी विकणार, हिंदुस्थानी बँकिंग सेक्टरमधील आतापर्यंतची सर्वात मोठी विदेशी डील. उत्तर प्रदेशमध्ये टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस कमी मिळाल्यानं कर्मचारी संताप्त. दिल्लीतील प्रदूषणात वाढ, दिल्ली NRC मध्ये तर प्रदूषण धोकादायक पातळीवर, 34 स्टेशन रेड झोन मध्ये. H1B व्हिसा धारकांना अमेरिका सोडण्याकरता आणि प्रवेश करण्याकरता रोखणार नाही, अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा. दिल्लीत प्रदूषणातील हवेची पातळी अत्यंत वाईट प्रमाणात, जनपथ रोडवर पाणी स्प्रिंकलर तैनात. धुळ्यात पूर्व वैमनस्यातून तरुणाची हत्या, ग्रामपंचायतीसमोर तरुणाला बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू. पुण्यामधील विविध भागात चोरी करणारी टोळी अटकेत, आरोपींकडून तब्बल 19 मोबाईल आणि दुचाकी जप्त, बंडगार्डन पोलिसांची कारवाई. मुलीच्या छेडछाडीनंतर डाचकुलपाडा परिसरात 2 गटांमध्ये झटापट, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घटनास्थळी भेट, दोषींवर कारवाईचे दिले निर्देश. परभणीत पोलिसांच्या तक्रार निवारण दिनात 259 तक्रारींचा निपटारा, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा उपक्रम. गोरेगावमध्ये चोर समजून तरुणाची निर्घुण हत्या, 4 विरोधात हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात चाकूचा धाक दाखवून कामगारांना लुटणाऱ्या 2 अटक, आरोपींकडून 49,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, वाळूस पोलिसांची कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये घरफोडीत 6.5 लाखांचा ऐवज लंपास, कुटुंब उपचारासाठी 4 दिवस मुंबईला गेलं असताना घरफोडी, पोलिसांकडून तपास सुरू. कोल्हापुरात 2 चोरटे अटकेत, वाहनांच्या नंबर प्लेट बदलून चोरी, तसेच आणि महिलांच्या दागिन्यांची चोरी, आरोपींकडून दागिने आणि 2 वाहने असा 9 लाखांचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस अधिकारी असल्याचं सांगत दाम्पत्याची फसवणूक, 60,000ची अंगठी लंपास, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये मासेमारी करणाऱ्या तरुणाचा बुडून मृत्यू, ऐन दिवाळीत मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त. कोल्हापूर राधानगरी रस्त्यावर टेम्पो आणि दुचाकीचा अपघातात 1 जखमी तर 3घांचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतकऱ्याची आत्महत्या, शासनाकडून मदत न मिळाल्यानं उचललं टोकाचं पाऊल, नातेवाईक आणि प्रहार जनशक्ती पक्षाचा आरोप. दिवाळीतील पहिल्या 3 दिवसातच मुंबईत आगीच्या 25 घटनांमध्ये एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. पुण्यात फटाक्यामुळे 3 ठिकाणी आगीच्या घटना, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, कोणतीही जीवितहानी नाही. तर विरारमध्ये फर्निचर दुकानाला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. कोल्हापूर राधानगरी रस्त्यावर भीषण अपघात, टेम्पोची दुचाकीला धडक, दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू तर 1 जण जखमी.
मुंबई हैदराबाद महामार्गावर भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. पनवेलमधील कामोठेमध्ये सिलेंडरचा स्फोट, भीषण दुर्घटनेत आई आणि मुलीचा मृत्यू, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल. कामोठे परिसरात हळहळ व्यक्त. पुण्यात इलेक्ट्रॉनिक बाईकच्या शोरूमला आग, सुमारे 50 ते 60 दुचाकी वाहनं जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे शोरूमला आग लागल्याचा अंदाज. नवी मुंबईत वाशीममध्ये इमारतीला भीषण आग, आगीत 4 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी. 6 वर्षीय मुलीचाही मृत्यू. ही आग विझवण्यात आली असून आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.